नमस्कार मंडळी, कशात सगळे मजेत ना? मजेत असलंच पाहिजे. तर बघा, आज आणलाय आम्ही खिमा अगदी बारीक करून आणलाय मुलांनी. तर ह्याच्यासाठी साहित्य घेतलं आहे, इकडे घेतलं आहे आल्याचा तुकडा घेतला आहे, लसूण घेतली, कोथिंबीर आणि मिरची. आल्याचा तुकडा, लसूण, कोथिंबीर आणि मिरची मी अशी छान टेचून घेणार आहे अगोदर. तर बघा, अद्रक, लसूण आणि मिरची छान अशी टेचून झालेली आहे. आता जो हा खिमा घेतला आहे त्या खिम्यामध्ये अद्रक, लसूण आणि मिरची जे आपण टाकलेलं आहे. बघा, खिमा धुतल्यानंतर सुद्धा असं छान पाणी सुटलेलं आहे. आता हा टेचा आहे तो ह्याच्यात टाकून घेते. त्याचबरोबर कोथिंबीर टाकते. बघा, आपला शलाका ऑल इन वन हा आपला घरगुती मसाला आहे. हा बघा 3 चमचे मी टाकून घेतलेला आहे. मी मागच्या रेसिपीमध्ये म्हटलं होतं, जे गरम मसाले मी दाखवले होते ते आपले सगळे गरम मसाले ह्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे मी अजिबात दुसरे कुठले गरम मसाल्यांचा वापर करत नाही, म्हणून फक्त आपला शलाका ऑल इन वन हा आपला घरगुती मसाला वापरते. त्याचबरोबर बघा, शलाका ऑल इन वन घरगुती मसाल्याचीच हळद वापरते. चवीनुसार मीठ टाकते आणि आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं बघा तेलसुद्धा टाकून घेते, अगदी थोडंसं टाकायचं आहे. मग आपल्या खिम्याला सगळं असं व्यवस्थित लावून झालेलं आहे. मंडळी, व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा, म्हणजे नक्की काय करते हे तुमच्या लक्षात येईल. कलरसुद्धा बघा आपला खिम्याचा किती अप्रतिम आलेला आहे. आणि आता आपल्याला हे फ्रीजमध्ये कमीत कमी 5 ते 6 तासासाठी ठेवून द्यायचं आहे. तर बघा, असं छान मॅरिनेट करायला ठेवून देते. 5 hours later. तर बघा, 4 ते 5 तास फ्रीजमध्ये मी ठेवून दिला होता खिमा. आपण काढून बघूया. खिमा बघा मस्त मॅरिनेट झालेला आहे. एक कांदा घेतलाय. कांदा आपल्याला छान असा कापून घ्यायचा आहे. 4 मिरच्या घेतल्या. मिरच्या सुद्धा अगदी बारीक कापून घेणार आहे. मिरच्या पण बघा आपल्या छान अशा बारीक कापून झालेल्या आहेत. मैत्रिणींनो, मी ही सुरी फ्लिपकार्टवरनं घेतली होती. ह्या सुरीचं काम झाल्यानंतर बघा, ह्याला ठेवण्यासाठी सुद्धा आहे, म्हणजे ही हाताला लागत नाही आणि अगदी व्यवस्थित राहते. तर कोणाला जर हवी असेल तर मी लिंक देते. तर बघा, आपला खिमा सुद्धा तयार आहे. इकडे मी एक कांदा कापून घेतलाय आणि 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त आपण दुसरं काही साहित्य वापरत नाही आहोत, कारण खिम्यामध्ये आपण अद्रक, लसूण, कोथिंबीर, मिरचीची पेस्ट म्हणजे टेचा करून लावलेला आहे. त्याच्यानंतर घरगुती मसाला आपला लावलेला आहे. मीठ सुद्धा टाकलेलं आणि हळद टाकलेली आहे. तर गॅसवर बघा मी कढई ठेवले. तुम्ही कढईच्या ऐवजी कुकरचा वापर करू शकताय. तेल टाकले. तेल छान तापल्यानंतर थोडंसं हिंग टाकायचंय. कापून घेतलेला कांदा, तर बघा कांदा लालसर झाल्यानंतर जी मिरची कापून घेतली आहे ती मिरची टाकते आहे. कांदा आणि मिरची बघा छान अशी लालसर झालेली आहे. तर आता जो आपण खिमा घेतलाय तो खिमा टाकून घ्यायचा आहे.
खिमा मॅरिनेट करताना मी दह्याचा वापर केला नव्हता. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही दह्याचा वापर करू शकता. आता आपल्याला खिमा असा छान मंद गॅसवरती शिजून घ्यायचं आहे. बघा खिमा आपला छान असा व्यवस्थित मिक्स झालेला आहे. तर बघा खिमा आपला व्यवस्थित अगदी फ्राय झाला आहे. आता मंद गॅस करून छान ह्याला असं शिजून द्यायचं आहे. खिम्याला सुद्धा बघा पाणी सुटत चाललेलं आहे. पाण्याचा वापर न करता आपल्याला हा खिमा छान शिजवून घ्यायचा आहे. इकडे बघा 2 कप मैदा घेते आहे मी, म्हणजे जवळजवळ अर्धा किलो मैदा घेते आहे. चवीनुसार मीठ टाकते आणि बघा तूप घेतलेलं आहे मी, अगदी छोटीशी वाटी. ते तूप टाकून घ्यायचं याच्यामध्ये. आता तुमच्या लक्षात आलं असेल मी मुलांसाठी स्पेशल काहीतरी बनवते. नेहमीच आपण खिमा खातो, खिमा मसाला खातो किंवा खिमा पाव खातो, तर आज म्हटलं मुलांसाठी काहीतरी वेगळं बनवूया. आता हे तूप आणि मीठ छान असं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे. तर बघा तूप आणि मीठ छान असं पिठाला मिक्स झालेलं आहे. तुम्ही 1 कप जर मैदा घेतला तर 1 कप गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल. शेवटी आपल्या आवडीवर आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला अगदी असं घट्टसर मळून घ्यायचं आहे, पातळ करायचं नाही आहे. तर पीठ बघा आपलं छान असं घट्टसर मळून झालेलं आहे. आता याच्यावरती तेल टाकते. तेलाने सुद्धा आपल्याला थोडंसं हे छान असं मळून घ्यायचं आहे. तर बघा छान असा गोळा आपला तयार झालेला आहे. ठेवून देते. थोडंसं तेल टाकून आपला खिमा तयार होईपर्यंत आपलं पीठसुद्धा छान तयार होईल. पीठ बघा बाजूला करून ठेवते. खिमा बघूया आपला. बघा किती छान पाणी सुटलं आहे. अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे. पण आपल्याला हा अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. अजून एक 10 मिनटं आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. परत झाकण लावून ठेवून देते. तर बघा झाकण काढून बघूया. खिमा बघा अगदी आपला सुका सुका झालेला आहे. तर आता गॅस बंद करते आणि थंड करून घेते. खिम्याचा कलर सुद्धा बघा किती अप्रतिम आलेला आहे. खिम्याचा कलर बघा किती अप्रतिम आलेला आहे. थंड करून घेऊया, मग पुढची तयारी करायला सुरुवात करूया. आपला खिमा थंड होतोय तोपर्यंत आपण पीठ छान असं मळून घेऊया. पीठ बघा आपलं छान झालेलं आहे. मैत्रिणींनो, हे जे मॅट आहे हे सुद्धा मी फ्लिपकार्टवरूनच मागवलं होतं.
कारण आपण ज्यावेळेस अशा रेसिपी बनवतो त्यावेळेस आपल्याला ह्याचा फार उपयोग होतो. तर बघा पीठ असं छान आपल्याला रगडून रगडून मळून घ्यायचे. आता मात्र आपल्याला छान अशी ताकद लावायची आणि ताकद लावून आपल्याला हे पीठ मस्त मळून घ्यायचे. तर बघा आपलं पीठ किती छान मऊसर झालेलं आहे. मस्त आता आपल्याला ह्याचे गोळे करून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, ह्याचा वापर आहे ना आपल्याला पोळी लाटण्यासाठी म्हणजे चपाती लाटण्यासाठी सुद्धा छान होतो, पुरणपोळीसाठी पण छान होतो. आणि ज्यावेळेस आपल्या घरी कार्यक्रम असतो त्यावेळेस आपण कार्यक्रमाला पुऱ्या वगैरे बनवतो ना, त्यावेळेस मोठीच्या मोठी पोळी लाटल्यावर आपल्याला मस्त ती पटापट करता येतं. त्याच्यासाठी मी हे मागवलं होतं आणि खूप छान आहे. बघा इतका छान मऊ गोळा तयार झाला आहे. तर आता ह्याच्या आपण गोळ्या करून घेऊया. म्हणजे अगदी आपण पोळीसाठी जशा गोळ्या करून घेतो तशा गोळ्या करून घेऊया अगोदर. तर बघा अशा छान गोळ्या करून घेते सगळ्या. स्वयंपाक म्हटलं ना तर ही कला आहे, कुठलीही जादू नाही आहे. आणि ही प्रत्येक गृहिणीच्या हातात असते. आपली आई आजी घरी जेव्हा स्वयंपाक करते तो खाण्याचा आनंद आहे ना तो फार असतो. आणि खाणारे जर खवय्ये असतील तर घरी बनवणाऱ्याला सुद्धा फार आनंद असतो. मग आपले गोळे तयार झालेले आहेत. रुमाल मी ओला करून घेतला आहे आणि तो ह्याच्यावर ठेवून देते. तोपर्यंत आपला खिमासुद्धा छान थंड होतो आहे. खिमा पण बघा आपला छान असा थंड झालेला आहे. आता आपल्याकडे खिमासुद्धा थंड आहे. इकडे मी तूप घेतलेलं आहे. हे गावठी गाईचं तूप आहे. मंडळी, पहिला वाला पराठा केला तो मला चौकोनी करायचा होता पण तो माझा फेल झाला. आता आपण नेहमी जसा पराठा करतोय म्हणजे मी जसा नेहमी करते तसाच करते. सारण बघा जितकं आपल्याला लागणार आहे तितकं असं छान भरून घ्यायचं आहे. पोकळ पराठा राहिला नाही पाहिजे. आता हलक्या हाताने आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे. थोडंसं पीठ घेते बघा म्हणजे आपल्याला छान असा पराठा आपला लाटता येईल. बघा आपला पराठा असा छान झालेला आहे. तवासुद्धा आपला तापलेला आहे. तूप सोडून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर बघा एक बाजू आपली झालेली आहे. दुसऱ्या बाजूनी असं छान आपण तूप टाकून घेऊया म्हणजे आपला पराठा छान शिजेल शेकेल. तर बघा आपला पहिला पराठा शेकतोय तोपर्यंत आपण दुसरा पराठा सुद्धा लाटून घेऊया. थोडंसं बघा पीठ असं छान भुरभुरून घ्यायचं आहे.
पराठा बघा आपला छान असा तयार झालाय. पहिला पराठा आपण काढून घेऊया. जास्त आपल्याला पातळ नाही आणि जास्त जाड नाही, असा मध्यम आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे, म्हणजे खाताना सुद्धा ना तो छान लागतो. तर बघा आपला पराठा छान असा तयार झालेला आहे. हा सुद्धा काढून घेऊया. बघा आता असेच सगळे पराठे करून घेते अगोदर. तर बघा पराठा आपला किती छान असा फुगलेला सुद्धा आहे. परफेक्ट बघा. काढून घेऊया. बघा आपले पराठे तर छान तयार झालेत. आणि हे जे मी खाली गॅजेट घेतलं होतं, म्हणजे हे मॅट घेतलं होतं बघा, त्याच्यामुळं आपला ओठा अजिबात खान झालेला नाही आहे. हा असाच आपल्याला व्यवस्थित उचलून धुवून टाकता येतो. आणि बघा गरम गरम असं बटर, बघा गरम पराठ्यावर असा बटरचा तुकडा, आहा खाण्यासाठी बघा एक नंबर. तर मंडळी आज बनवलेला खिमाचा पराठा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा, त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता मम्मी मस्त की मटन किमा पराठा बनवलेला आहे. आता आपण ह्याच्यातून काढून घेऊया टेस्टिंग करिता. 2-3 काढून घेऊ आपल्यासाठी पहिले वेगळे. तर पहिला आपण मस्त की बटरवाला घेऊया. मला थोडीशी घाई आहे कारण ते एवढं वास एवढं मस्त आलं आणि ते बटरचं हे एकदम हे एकदम क्रिस्पी, एकदम खिमाचा मसाला मस्त खिमा लागतो आणि जो क्रिस्पीपणा आहे ना पराठ्याचा एक नंबर अप्रतिम. तुम्हाला दाखवू शकतो. हा बघा मस्त की बटरवाला खिमा पण बघा. हा आपल्या कॅमेरामॅनसाठी डायटिंगमध्ये आपला कॅमेरामॅन म्हणून. हा आता भूक लागली आहे. पराठा बघितला तर मला राहत नाही कधी. आता मस्त ताव मारून घेतो मी. मित्रांनो तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर ट्राय करा आणि आवर्जून आम्हाला कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली तुम्हाला. आता आम्ही पण मजा घेतो या मस्त की क्रिस्पी पराठ्याची. तुम्ही पण या आणि एन्जॉय करा. थँक्यू. नेक्स्ट रेसिपी बघा अंड्याचा पराठा असणार आहे. तर तुम्हाला जर अंड्याचा पराठा अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा आहे ही जर रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये मला कळवा. बघा मी अंड्याचा पराठा सुद्धा केलेला आहे आणि त्याचं ॲडव्हान्स टेस्टिंग पण एक नंबर. थँक्यू.